मुलांनी बापाच्या किराणा दुकानाला गावंढळ म्हणत वाटणी मागितली. पण 4 वर्षांनी जेव्हा ते कर्जबाजारी होऊन दुकानावर आले, तेव्हा बापाचा निर्णय बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रघुनाथराव हे एका तालुक्याच्या गावी राहणारे अत्यंत कष्टाळू आणि स्वाभिमानी गृहस्थ. त्यांनी गेली 30 वर्षे एस.टी. स्टँडजवळ एक साधे किराणा आणि जनरल स्टोअर चालवून स्वतःचा संसार उभा केला होता. स्वतः पहाटे 5 वाजता उठून दुकानात जायचे आणि रात्री 10 वाजेपर्यंत राबायचे. याच दुकानाच्या कमाईवर आणि स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्यांनी आपले 2 मुले समीर आणि रोहन यांना पुण्यात शिकवले. समीरने इंजिनिअरिंग तर रोहनने MBA केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनाही पुण्यात नोकरी लागली. त्यांचे लग्न झाले. पण शहराच्या हवेमुळे त्यांच्यात प्रचंड माज आला होता. त्यांना आपल्या बापाच्या त्या साध्या किराणा दुकानाची आणि फाटक्या बनियनवर गल्ल्यावर बसणाऱ्या बापाची लाज वाटायला लागली होती. वाटणीचा तो काळा दिवस आणि मुलांचा माज. एक दिवस दिवाळीच्या सुट्टीत दोन्ही मुले गावी आली. घरात एकत्र बसले असताना समीरने अत्यंत फटकळपणे विषय काढला. बाबा, मला पुण्यात स्वतःचा एक कॅफे टाकायचा आहे आणि रोहनला एक IT एजन्सी सुरू करायची आहे. पण आमच्याकडे भांडवल नाही. तुम्ही गावातली ती 3 एकर शेती आणि जुना वाडा विकून टाका. त्यातले 30-30 लाख रुपये आम्हाला द्या, म्हणजे आम्ही आमचा बिझनेस सुरू करू. रघुनाथरावांना धक्का बसला. ते म्हणाले, अरे मुलांनो, ती आपली वडिलोपार्जित जमीन आहे आणि तुम्ही नोकरी करताय ना, मग अचानक हा मोठा धोका का पत्करताय? त्यापेक्षा माझ्या या दुकानात लक्ष द्या, आपण हे दुकान मोठं करू. हे ऐकताच रोहन अत्यंत तुच्छतेने हसला आणि म्हणाला, तुमचं ते किराणा दुकान? बाबा, आम्ही शिकलेली मुलं आहोत. ते असलं गावरान आणि अडाणी लोकांचं काम आम्हाला जमणार नाही. किराणा दुकानात बसणं आमच्या स्टँडर्डला शोभत नाही. तुम्ही आम्हाला आमचा वाटा द्या आणि तुम्ही तुमचं ते छोटंसं दुकान चालवत बसा. मुलांच्या या बोलण्याने रघुनाथरावांच्या मनाला खोलवर जखम झाली. पण त्यांनी कोणताही वाद घातला नाही. दुसऱ्याच दिवशी त्यांनी अत्यंत शांतपणे गावातली जमीन आणि वाडा विकला. दोघांच्या हातात 30-30 लाखांचे चेक दिले. रघुनाथराव आणि त्यांच्या पत्नीने दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका छोट्याशा खोलीत आपला संसार थाटला. वाटा मिळाल्यावर दोन्ही मुलांनी पुण्याला पोबारा केला आणि त्यानंतर कधीही मागे वळून आईबापाची साधी चौकशीही केली नाही. कर्माचा फटका आणि 4 वर्षांनंतरचा तो थरार. काळ पुढे सरकत होता. 4 वर्षे उलटून गेली. पुण्यातल्या त्या चकचकीत जगात दोन्ही मुलांनी बापाचे पैसे पाण्यासारखे उडवले. कॅफेचा लाखो रुपयांचा भाडे कराराचा खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आणि चुकीचे नियोजन यामुळे समीरचा कॅफे पूर्णपणे बुडाला. इकडे रोहनची एजन्सीही मार्केटमध्ये टिकू शकली नाही. दोन्ही भावांवर मिळून तब्बल 50 लाख रुपयांचे कर्ज झाले. बँकेने दोघांच्याही गाड्या आणि फ्लॅट जप्त करण्याचा नोटिसा पाठवल्या. बायकांनीही साथ सोडली. सर्व मार्ग बंद झाल्यावर शेवटी दोघांनाही आपल्या बापाची आठवण आली. बापाकडे आता काहीच नाहीये, पण ते जुनं किराणा दुकान तरी आहे. ते विकून आपण कर्ज फेडू किंवा ते दुकान आपण स्वतः चालवू, असा विचार करून दोघे भाऊ लाचारीने गावी परतले. सत्याचा स्फोट आणि पायाखालची जमीन सरकवणारा प्रसंग. दोघे भाऊ एस.टी. स्टँडजवळ पोचले. पण तिथे गेल्यावर त्यांना त्यांचे ते जुनं आणि अडाणी किराणा दुकान कुठेच दिसले नाही. त्याऐवजी तिथे एक अत्यंत चकचकीत एअर कंडिशनर आणि 3 मजली रघुनाथ सुपरमार्ट दिमाखात उभे होते. दुकानात कॉम्प्युटरवर बिलिंग सुरू होते आणि ग्राहकांची मोठी गर्दी होती. हे बघून दोघांचेही डोळे पांढरे झाले. ते घाबरत घाबरत आत गेले. रघुनाथराव एका आरामदायी खुर्चीवर
रुबाबात बसले होते आणि त्यांच्या शेजारी शिवा नावाचा एक 30 वर्षांचा अनाथ आणि गरीब तरुण काम पाहत होता. समीर आणि रोहन लाचारीने बापाजवळ गेले आणि रडत म्हणाले, बाबा, आम्हाला माफ करा. आमचे बिझनेस बुडाले. आमच्यावर 50 लाखांचं कर्ज आहे. तुम्ही हे दुकान एवढं मोठं कधी केलं? आता हे सुपरमार्ट आम्ही चालवतो. तुम्ही आराम करा आणि आम्हाला या कर्जातून वाचवा. रघुनाथरावांनी चेहऱ्यावर एक शांत आणि तिरकस हास्य आणले. त्यांनी जो खुलासा केला त्याने दोन्ही मुलांची बोलतीच बंद झाली. अरे वा, 4 वर्षांनी बापाची आठवण आली तर? तुम्ही तर म्हणाला होतात ना की हे दुकान अडाणी लोकांचं आहे आणि तुमच्या स्टँडर्डला शोभत नाही. मग आता इथे काय करताय? ज्या दुकानाला तुम्ही कचरा समजला त्याच दुकानातून मी स्वतःच्या डोक्याने हे 5 कोटींचं सुपरमार्ट उभं केले. रोहन गयावया करत म्हणाला, बाबा, चूक झाली, पण आता आम्ही तुमचेच रक्ताची मुलं आहोत ना. या दुकानावर आमचा हक्क आहे. तेव्हा रघुनाथरावांनी अत्यंत कडक आवाजात अशी काही चपराक दिली की दोघांनाही स्वतःची लाज वाटली. कोणता हक्क? तुम्ही तुमचा वाटा 4 वर्षापूर्वीच घेऊन गेला आहात. आणि राहिला प्रश्न या सुपरमार्टचा, तर मी 2 महिन्यांपूर्वीच शिवाला या दुकानाचा 50% पार्टनर बनवला आहे. जेव्हा तुम्ही मला वाऱ्यावर सोडून गेलात तेव्हा या शिवाने रात्रंदिवस माझ्यासोबत रक्ताचं पाणी करून हे दुकान वाढवले आणि उरलेली 50% संपत्ती माझ्या मरणानंतर एका अनाथ आश्रमाला जाईल तसं मी रजिस्टर मृत्यूपत्र बनवून ठेवले. तुम्ही तुमचं स्टँडर्ड जपा. इथं तुमच्यासाठी एक फुटकी कवडीही नाही आहे. बापाच्या या प्रॅक्टिकल निर्णयाने दोघा भावांना मोठा धक्का बसला. ज्या बापाला आणि ज्या व्यवसायाला त्यांनी अडाणी समजले होते त्याच बापाने स्वतःच्या कष्टाने साम्राज्य उभे केले होते आणि स्वार्थी पोरांना 1 रुपयाही न देता त्यांना त्यांची खरी जागा दाखवून दिली होती. दोघेही भाऊ खाली मान घालून रिकाम्या हातांनी आणि डोळ्यात अश्रू घेऊन दुकानाच्या बाहेर पडले. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.